काय नाही आज किती या त्याच्यामुळे पुंजावं लागतं नाही कळशी समजा ते निवत घेतला आधी निवदाव भात कुरवडी भजी समजा ठेवलं तूप टाकलं उलीस गुळवणी आमटी ही आणि हे असं गहू घेतलं आणि हे गव्हावर आणि हे वडाच्या पानाचं असतं हे असं करते ती आणि ह्याच्यावर निवद मांडायचा आपला तिथे नेऊन त्याला काय म्हणतात ह्याला दुराण हा त्याला बापू निवड कसं मांडते ती दाखव पेळला आंबा पेळला ही आता किती आंबरूस करते ती आणि आता ही पदशीर करायचं आपलं बापू कसं करते दाखव सगळ्यांना ऊद लावायची उदबत्ती लावायची चलो तुमच्याकडे कसं करते ते सांगा कमेंट ही करून हो हा तेव्हा पैसे मांडायचं हे समजा पदशीर अण्णांना जेवायला अण्णांना जेवायला घालायचं हो चलो ए उदर मामा आता होईल उदर मामा देवावर येऊन पळतोय उदबत्ती आता लावायची उदबत्ती समजा पदशीर करायचा उदबत्त्या हो काही अशा ठेवल्या त्या आमच्या राजश्रीनं मग राजश्री लय अवघड आहे डायरेक्ट राजूबाई वर राजश्रीच मग नावच आहे तिचं राजश्री अरे राम प्रभू हे असं करायचं बघा तुमच्याकडे कसं करतात ती सांगा कमेंट करून पटलं बापूचं हे करणं तर उदबत्ती पेटवली हे काय असं केलंय तांब्यात पाणी आणि ते आपलं दोरानं केलंय वडाच्या पानाचं आणि हे पदशीर गहू घेतलं आणि मांडलंय आता ही उदबत्ती लावली बघा गहू घ्यायचं समद घ्यायचं पदशीर दर्शन घ्यायचं आणि आता जेवायला जायचं बहिणी आणि तांब्या घेतला समधी जेवायला ही आज या किती हाया काय नाही आणि आईचं वर्ष श्राद्ध आले 17 तारखेला शुक्रवारी तरी या आपलं समधी जणी मिळून हिथले सांगेन मी फटफटीवर जाऊन होय जवळचे आणि कीर्तन भजन हे सगळं आहे महेश बनसोडे वसंत बनसोड्यांचा मुलगा त्याचं कीर्तन आहे हा महेश बनसोडे हा तुमचा भाचा आहे आमचा वसंत बनसोडे आमची बहीण थोरली तिचं नातू आहे नातूचं कीर्तन आहे होय हा मग आपलं बघाय गावलं आणि या समधी कीर्तनला ही 12ला फुलं पडते ती हा लय नाही टाइम लावायचा 12ला फुलं टाकू आपण पदशीर जेवून जा समधी प्रसाद घेऊन हा आता जा आता आजीचं काय म्हणायचंय ती म्हण आजे मम्मी काय म्हणता मग झाल्या की बाया पोळ्या लाटायच्या चालल्या त्या हो उशीर झालाय आणि गरम एक होते हो घामाने सगळं पार ओलं झाले कुठं सुद्धा कोरडं नाही राहिलं काय आंघोळ करायचे चालले असलं गरम होत आहे ना आबाळ आले काय कळा नाही असतं काय चाललंय बाय बाय टाटा बाय बाय सगळ्यांना